राजा मोहिमेला जाण्याच्या तयारीत महालात उभं होतं. गेले 4 दिवस राजांचे सामान गडाखाली उतरत होतं. महालात सोयराबाई साहेब, पुतळाबाई, राजाराम हजर होतं. सोयराबाईंनी विचारलं, परत येणं केव्हा होणार? उन्हाळ्याच्या मध्यावरती आम्ही येऊ. राजाराम पुढं झालं. राजांच्या अंगरख्याला बिळगत त्यांनी विचारलं, आबासाहेब आम्ही तुमच्याबरोबर येऊ का? राजांनी त्यांना उचललं. त्यांचा मुका घेत राजा म्हणालं, तुम्ही आलात तर तुमचे दादा महाराज एकटे राहतील ना? राजांची नजर सोयराबाईंच्याकडे वळली. राणीसाहेब आम्ही निघालो, हातावर दही साखर घालणार ना? मी आणू का? पुतळाबाईने विचारलं. नको, मी आणते म्हणत सोयराबाई महालाबाहेर गेल्या. महाली फक्त राजाराम, पुतळाबाई होत्या. पुतळाबाई म्हणाल्या, तब्येतीची काळजी घ्यावी, अलीकडे दगदग सोसवत नाही. हो, तुम्ही पण काळजी घ्या, युवराजांवरती नजर ठेवा, त्यांची आम्हाला काळजी वाटते. दादा महाराजांनी तुम्हाला पण सांगायला सांगितले? राजाराम म्हणाले. राजांची पुतळाबाईंची दृष्टी राजारामावरती खेळली. राजांनी विचारलं, काय सांगितलं? राजारामांनी दरवाजाकडे पाहिलं. गडबडीनं म्हणाले, दंडवत. खोटं नाही आबासाहेब, अगदी खरं. राजाराम सांगत होते, आम्ही इकडे येत होतो, दादा महाराजांना म्हणालो चला, तर ते म्हणाले आबासाहेब रागावतील, आम्ही एकटेच यायला निघालो. तर ते म्हणाले, तुम्ही जाता आहातच तर आमचा दंडवत सांगा. आबासाहेब दंडवत म्हणजे काय हो? राजाने राजारामांना एकदम उराशी कौटळलं. क्षणभर काहीच बोलले नाहीत. बाळराजे, दंडवत म्हणजे पाया पडणं. जी माणसं वयाने मोठी असतात पण मनानं नसतात, ज्यांना मोठेपण हवं असतं पण क्षमा करण्याची ताकद नसती, त्यांच्या वाटेला जे पाया पडणं येतं त्याला दंडवत म्हणतात. बिचाऱ्या राजारामांना काही समजले नाही. ते काहीतरी विचारणार तो सोयराबाई आत आल्या. चला, आमच्या निघण्याची वेळ झालेली. राजांनी हातावर दही घेतलं आणि राजारामांबरोबर चालू लागले. राजा सदरेवरती आलं. त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. अनाजी आधीच पुढे गेले होते. राजांच्या बरोबर महादरवाजापर्यंत मोरोपंत, बाळाजी वगैरे मंडळी गेली. राजांनी सर्वांना निरोप दिला आणि महादरवाजाची नौबत झडली. राजगडाखाली उतरल्याचं सर्वांना कळलं. संभाजीराजांनी राजांच्या महालात प्रवेश केला. युवराजांची नजर त्या महालावरून फिरत होती. मनोहरी पलंगावरती आच्छादन घालत होती. पावलांच्या वाजवळ मनोहरीने मागे वळून पाहिलं. युवराजांना पाहून मनोहरीच्या चेहऱ्यावरती स्मित झळकलं. युवराज पलंगाजवळ आले. पलंगाखाली ठेवलेली तस्ती पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, ही तस्त वळीवळी तर आताच्या रात्री खोकला येतो. आबासाहेबांना आता कष्ट सहन होत नाही. साताऱ्याला गेले तेव्हा रात्रभर डोळा लागला नव्हता. युवराज वळले. राजांच्या देव्हाऱ्याकडे त्यांची पावलं वळली. आबासाहेबांना साऱ्यांना शिस्त लावते ते, पण स्वतःला मात्र मनोहरीने दचकून युवराजांकडे पाहिलं. युवराज तिच्याकडे पाहत होते. रागावू नको मनोहरी, आबासाहेबांचा अपमर्द करण्यासाठी आम्ही बोललोच नाहीत, ते आमच्या मनातही नव्हतं. मनोहरी हसली. मी कधी रागावले? तुला सांगायला हरकत नाही, पण अलीकडे आमचा जीव सारखा घाबरतो. आम्ही काही केलं बोललो तर त्याचा अर्थ उलट घेतला जातो. मनोहरी गालिचाची गुंडाळी करीत होती. ती काही बोलली नाही. युवराज राजांच्या देव्हाऱ्यासमोर होतं. नेहमी दिसणारी जगदंबेची मूर्ती, स्फटिकाचं शिवलिंग, दासबोधाची पोथी यापैकी काहीच तेथे नव्हतं. आपले देव राजांनी संगती नेल्यामुळे देवारा रिकामा होता. रिकामा देवारा बघायला बरा वाटत नाही हो. आबासाहेब गडावर नसले, गड सुद्धा असाच मोकळा वाटतो. पुतळाबाई महालात आल्या. संभाजीराजांनी त्यांना मुद्रा केला. पुतळाबाई मनोहरीला म्हणाल्या, म्हणून तुझं आटोपले की नाही? जे झालंच, लवकर आटोप आणि मतपाक खानाकडे जा. आज वातावरण गरम दिसते. काय झालं? युवराजांनी विचारलं. काही व्हावंच लागतं असं काही नाही, पुतळाबाई हसून म्हणाले. आणि आज तुमची चौकशी चालली होती? बापरे, संभाजीराजा उद्गारले. कुणी काही बोलायच्या आधी राज सदर गाठलेली होती. मी तेच सांगणार होते. संभाजीराजांनी पुतळाबाईंच्याकडे पाहिले. निश्वास सोडून ते जायला वळले. कुणाशी शब्दचार बोलावे म्हटलं तरी आम्हाला जागा राहिली नाही. साऱ्यांनाच आम्ही नको वाटतो. शंभूराजे मागे वळा, शपथ आहे, पाऊल पुढे टाकाल तर. शंभूराजांनी मागे वळून पाहिलं. पुतळाबाई निश्चल नजरेने त्यांच्याकडे पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित कायम होतं, पण नागपुड्यात रुंदावलं होत्या. डोळं पाणावलं होतं. जेवता बोललात, मी असेपर्यंत पुन्हा असं बोलू नका. उभ्या जागी संभाजीराजे गेवरलं. बोलण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या कानावरती शब्द आले, जा. संभाजीराजे सदरे गेले तेव्हा सदर उभी होती. मोरोपंत, आनंदराव, बाळाजी, रघुनाथपंत मंडळी हजर होती.
आणि खुद्द सोयराबाई सदरेवर होत्या. त्यांना पाहून संभाजीराजांना आश्चर्य वाटलं. त्यांनी मुद्रा केला. साऱ्यांनी संभाजीराजांना मुद्रा केला. सोयराबाईंच्या चेहऱ्या वेगळेच हसू पकडलं. या युवराज, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. आम्ही सदरे आलो याचं आश्चर्य वाटलं ना? तसं नाही आई साहेब, आम्हाला का सदरेवर यायची हौस आहे, पण करणार काय? युवराज आपला महाल सोडायला तयार नाहीत. मोहिमा तशाच अडून पडलेल्या. आज्ञा झाली तर आम्ही मोहिमेवर जाऊ. अहो कोण सांगणार जा म्हणून. धरलं तर चावतं, सोडलं तर पडतं, असं झालं. आपला संत मारून समाजाने विचारलं, आम्ही समजलं नाही. त्यात न समजण्यासारखं काय आहे? तुम्हाला मोहिमेवर पाठवलं आणि काही प्रताप गाजवले तर त्याला जबाबदार कोण राहणार? त्याचसाठी आम्ही गडावर राहिलो. नुसतं राहून काय उपयोग? त्यानं स्वभाव कसा बदलेल? आईसाहेब, डोळे कशाला काढता? आम्हाला का तुमची थेरं कळत नाही? जगदीश्वराच्या सेवेसाठी नेमलेल्या कलावंतीने नोकरी सोडून का गेल्या? एकदा गळ्यातली कवड्यांची माल उतरली, मोकळे झालात. आणि मग संभाजीराजांना ते सारे असह्य होत होते. सारे खाली मान घालून उभे होते. भर सदरे सोयराबाईने असं बोलावं हे कोणालाच सोचलं नाही. संभाजीराजांची संतप्त नजर सोयराबाईवर ओळखली. संभाजीराजांना आलेला संताप पाहून सोयराबाईंना आनंद झाला होता, पण तो क्षणभरच टिकला. आईसाहेब, पार गैरसमज होतोय आपला. कलावंतीनी पळाल्या ते आमच्या वर्तमानामुळे नव्हे, तुम्हाला सल्ला देणाऱ्या अनाजींच्यामुळे पळाल्या. एवढाच सोयराबाई म्हणाल्या. ऐका, फार ऐकला, आता थोडा ऐकून घ्यावं. कलावंतींची बिदागी त्यांना पोचली नाही. कलावंतींना राहायला गडावर घरटं दिलं नाही. त्या जाचाला कंटाळून कलावंतींनी नोकरी सोडून गेल्या. हवं तर मोरोपंतांना अथवा खुद्द अनाजींना विचारा. या विषयात आपल्याला सर्व माहिती दिसते. शांतपणे संभाजीराजे म्हणाले. आईसाहेब, आपल्या ध्यानी येत नसेल म्हणून मी सांगतो, ही सदर आहे. आम्ही युवराज आहोत. आबासाहेबांनी आम्हाला राजकारणात गुंतवलं आहे. इथं बेइज्जत झालेली आम्हाला खपणार नाही. युवराज, मोरोपंत उद्गारले. खामोश. आणि गेलेल्या कलावंतींबद्दल म्हणाल तर त्यांना आणण्यासाठी खुद्द मोरोपंतांनी पत्र पाठवले आहे. थोड्या दिवसात कलावंतींनी गडावर सेवेला हजर होतील. कलावंतींनी नेमल्या ते आम्ही नाही, आबासाहेबांनी. आणि त्यांना या विषयात कितपत ज्ञान आहे ते आम्हाला माहीत नाही. युवराज, संतप्त सोयराबाई उसळल्या. आईसाहेब, आता काही न बोलता आपण इथून जावं, ही आमची नम्र विनंती. सदर घडलेला प्रकार जर आबासाहेबांच्या कानावर गेला तर त्यांना आनंद वाटेल असं आम्हाला वाटत नाही. शेवटच्या वाक्याने सोयराबाई भानावर आल्या. सर्वांवरती नजर फिरून त्या मात्र महालाबाहेर गेल्या.